विरार ते दादर लोकलमध्ये महिलाच्या डब्याच्या शेजारच्या एका मनोरुग्णाने अश्लील शेरेबाजी व गोंधळ घातलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। विरारच्या स्वरा भोसलेने हा धाडसेने हा प्रकार कॅमेरामध्ये कैद करून रेल्वे हेल्पलाईनला कळवले। मीरा रोड ते अंधेरीच्या दरम्यान हा प्रकार सुरू होता, त्यामुळे महिलांमध्ये एकच भीतीचा वातावरण निर्माण झाला होता। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। वसई लोहारमार्ग पोलीस त्या तरुणाचा शोध घेत आहेत। महिलाने औपचारिकता तक्रार केलेली नाही, मात्र व्हिडिओवरून तपास सुरू आहे। तो तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितलेले आहे। सध्या या सगळ्या प्रकरणावर महिलांनी काय म्हटले हे देखील ऐकूया। विरार ते दादर ट्रेन होती संध्याकाळी 6ची 11 तारखेला आणि त्या ट्रेनमध्ये बोरिवली पासून हा सगळा प्रकार चालू झाला। मग तो माणूस कुठे चढला किंवा काय ते काय मला कल्पना नाही त्या गोष्टीची। आणि त्यांनी महिलांना म्हणजे इकडे महिलांच्या डब्यात येण्यासाठी खूप प्रयत्न करत होता, म्हणजे हाताने वगैरे फाईट मारत होता, ट्रेनवर पत्राचा आवाज करत होता, घाणघाण शिवीगाळ करून असं अश्लील भाषा यूज करत होता तो। त्याच्यामुळे महिला खूप घाबरल्या आणि कोणी म्हणजे त्याला काय हे करण्याचं प्रत्युत्तर करण्याची काही हिंमत केली नाही कोणी। आणि हेल्पलाईन नंबरला आम्ही कॉल केला तर 15 ते 20 मिनिटं जवळजवळ आमची त्याच्यातच गेली वाया, की ऑप्शनमध्येच म्हणजे हा ऑप्शन हा नंबर दाबा तो नंबर दाबा। मग अशा वेळी असं जर हेल्पलाईन नंबरमध्ये येतातच कशाला, जर मदत मिळणार नसेल तर 20 मिनिटं म्हणजे खूप झाली। एवढ्या वेळात तो काही करू शकला असता। आणि बोरिवली ते अंधेरी नॉनस्टॉप म्हणजे स्टॉपच अंधेरी होतं नंतरचं फास्ट ट्रेनचं, त्याच्यामुळे काय त्याची एवढी हिंमत झाली नाही। पण स्लो ट्रेन असते आणि जर तो आला असता म्हणजे खूप काही घडू शकलं असतं पुढे। संध्याकाळची वेळ किंवा रात्रीची वेळ असती तर रात्रीची वेळ असते किंवा एकटी महिला कोण असते आणि जर हा इसम जर तिकडे आला असता, मनोरुग्ण कोण होता तो, तर मग किती मोठा प्रकार घडला असता। तर हे कुठेतरी थांबावं याच्यासाठी मी हिम्मत करून तो व्हिडिओ शूट केला आणि एक आपला लोकल पेज आहे त्याच्यावर मी तो पाठवला व्हिडिओ आणि तो आता व्हायरल झाला आहे। त्याच्यामुळे खूप लोकांच्या प्रतिक्रिया येतात आणि मला फक्त याच्यातून असं वाटतं की महिला सुरक्षेबाबत काहीतरी शासनाने करावं, रेल्वे प्रशासनाने पण काहीतरी मोठं पाऊल उचलावं आणि महिलांना सुरक्षा द्यावी, बस एवढीच माझी इच्छा आहे।